त्या श्लोकामध्ये आलेलं आहे, महात्मा नसतो माम करतो दैनिक जयाची आस्तीची सद्भावा धर्म करी राणी जयाचे मनोरावा तरी जयाचे चोखटे मानसी मी सगळ्या दैवी संपत्तीचे गुण थोडक्यामध्ये सांगण्याच्या ऐवजी ज्ञानेश्वर महाराजांनी भरपूर असं सांगितलेलं आहे. आपण काल तो श्लोक पाहिला की महात्मा नसतो माम पार्थ दैनन प्रकृती माश्रिता भजंत्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादी महात्मा कोण थोडे प्रकार पाडायचे. 4 पामर विषय जिज्ञास्वादी मुक्त म्हणजेच महात्मा घे ज्याचं अज्ञान निवृत्त झालेलं आहे त्याला काय म्हणायचं. महात्मा हे शब्द काय त्याचा आत्मा काय 2-3 हात लांब आहे का म्हणते. अंतरुच्या आत्म्या काय लहान आहे का. आत्मा इथून तिथून काय सारखाच आहे. त्याच्यामध्ये काही विराट आहे का विषमता आहे का त्याच्यामध्ये. महात्मा म्हणजे ज्याच्या आणि अंतःकरणाने परमात्म्याविषयी काय घेतलेला आहे विषय घेतलेला आहे. विषय तो त्यांचा झाला नावळे जनाला. मग परमात्मा कसा आहे भूतादी बेजा परमात्मा स्वरूपाचं वर्णन करते. तुला आधी आहे का. मग आधी नाही म्हणून काय नाही अंतही नाही. आधी असेल तर अंत देश परिचित नाही काल परिचित नाही. स्वगत सजातीय विजातीय भेद रेतीय सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप व्यापक ब्रह्मस्वरूप असं जे चैतन्य त्याला परमात्मा काय म्हणायचं. त्याच्या पलीकडे दुसरं तत्व नाही संपलं. मग त्याला कोणतं तत्व म्हणतात परमात्मा. अशा या तत्वाशी जो समरस झालेला आहे ते देख नाही सकळ मनोन चिंते चरण कमळाचे. मग ज्याला अशा बोधावरती आल्यानंतर जे दृष्टी दिसते ते हरिरूप त्याला परमात्मा दर्शन होतं. अनंत रूप आहे अनंत देशी म्हणून त्याला महात्मा असं म्हणायचा. महात्मा ही परमोच्च स्थिती आहे. बाकी जे कोणतंही होणार औपाधिक आहे याला काही फारसं महत्त्व नाही. आज आहे आणि उद्या नाही का. पण ही परमोच्च स्थिती आहे. या स्थितीवरती आलेला जो महात्मा असतो त्याचंही वर्णन दैवीन प्रकृती आश्रिता दैवीच संपत्तीचे गुण आहे. तेव्हा दैवी संपत्तीच्या गुणाने आपल्या 16व्या अध्यायामध्ये याचं अधिक वर्णन केलेलं आहे. मोक्षप्रज्ञा झाली जी संपत्ती तिला काय म्हणायचं नरकाला निघाली. 6 दोष आहे का जास्त फारसे नाही त्याच्यामध्ये. दंभदर्प क्रोध फार त्या 6चं रूपांतर 3मध्येच आहे का. पण 3 असे दोष आहे की ते काय करते. जरी ते लहान असले सर्पाचं पिलू जरी लहान असलं तरी चावल्यानंतर वैकुंठाला पाठवलं. तर काही मोठंच चावलं पाहिजे असं थोडं आहे. तसे 3 गुण म्हणजे नरकाची द्वार आहे. त्रिविधम नरकस्येदम द्वार काम क्रोध सदा लोभ तस्मात येतैर्विमुच्य याच्यातून जो मुकला तो ब्रह्मपदम सुभाषी. ब्रह्मपदाला काय होतं नाही 3 जीवाचा घात करणार आहे. नरकाची द्वार आहे. म्हणलं नरकाचं गाव पाहायचं आहे का तुम्हाला. तिघाला घेऊन जा. तो नरकाचं गाव दिसते गाव दिसते की. मग ते त्याचंही वर्णन केलेलं आहे या त्यामध्ये. अवजानंदी मामोळा मानुषीम तरुणाचं परमा माझ्या यथार्थ स्वरूपाला जाणत नसल्यामुळे अवजानंदी माम आणि मानुषीम तरुणात परमभाव जाणतो. मग त्याचं जगणं म्हणजे कसं आहे. मोघाच्या मोघ कर्मानं मोघ राक्षसी मासुरींचे हरभरा आहे पण त्या हरभऱ्याच्या पण बोलण्यामध्ये दाणेच नाही काही नाही. मग ते काय हरभरा पेरलेला असं ना ते मोडलं येतात ना त्याला. त्याच्यात दाण्याला किंमत आहे का. ते वरच्या टरफलाला आणि दाणा असेल तर मोघाच्या मोघ मोघ ज्ञान फुकट जगणं नाही काही अर्थ नाही त्याच्यामध्ये. मग अशी जी संपत्ती आहे त्या संपत्ती नरकाला देणारी आहे. आणि दैवी संपत्ती तुम्हाला
गेलं की लक्षामध्ये दैवी संपत्तीच्या योगाने नाही का त्याग आणि शांती उभयलौकिक कीर्ती हे कोणत्या संपत्तीमुळे 2-3च आहे असं तर धरू नका. मग सर्वच येत असतात संपत्ती आहे. पण लाघवामध्ये का म्हणून 3 सांगितले, नाहीतर 3च आहे असं म्हणता कामा. माझी जी संपत्ती आहे त्याच्यामध्ये वर्णन आहे. महात्मानस्तु दैवीं प्रकृती मासिता भजनधनान्य मनुष्य. ऐसे मी जो म्हणी पांडव त्यांच्या भजनाच्यामुळे तो परमात्मा म्हणतो तरी जायची चौकटे साधा राहतो का घर सोडतच नाही. एखादा भाडेकरू होता तो का म्हणतो बरं का मालकालाच म्हणतो दोघे सोडून दे. अजून निघत नसतो किती प्रयत्न केला तरी. काही भाडेकरू असतात हे सुद्धा परमात्मा एकदा अंतःकरणामध्ये प्रवेश केला, किती प्रयत्न केला तरी काय करीत नाही. हाकलून दिला तरी. त्याला संन्यासाचं उदाहरण आहे. संन्यासी कुठेही थांबत असतो का. मग त्याला आवडणारं स्थान असेल ते सुचोदेशे श्रीरमासन महात्मना नातून नातून काय काय कुठे जी संती बसवायला ज्या जागेवरती संतांनी हे लोक भंडारा डोंगरावरती रामचंद्र डोंगरावरती जातात आणि तिथे पाठ दुसऱ्या ठिकाणी पाहता जाता येत नाही का. वाचायला त्याच्या सुविधा आहे का. म्हटले बाबा कोणातरी विद्यार्थ्याला पाठवा आमच्याकडे, आम्ही त्याची सोय करू. आमच्याच घरी त्याला ज्ञानेश्वरी पाठ करू द्या. त्याला सांगितलं म्हटलं जा की तिथे सांगितलं म्हटलं बळीच नाही का बरं संती बसवायला. मग तिथे अडचणीसुद्धा सहन करतो का सहन करते. स्थान कोणाचं आहे. भंडारा डोंगर म्हणजे तुकाराम महाराज म्हणजे भंडारा. काय मंदिर बांधणं चाललं आहे. संती बसवलं. मग संन्यासी कुठे राहत असतो का. मग त्याला अनुकूल अशा जागेमध्ये काय करतो तो राहत असतो. कारण त्याला साधना करायची आहे. मग एकदा प्रवेश केल्यानंतर निघत असतो का तो. त्याला क्षेत्र संन्यास. शिवसुद्धा काय करीत नाही. मग कोणता संन्यासी त्याला परमहंस असं म्हणतात. त्याच्यामध्ये तुमचे कुटीजग उद्योगजग हंस आणि परमहंस. आपल्याकडे वारकऱ्याला सुद्धा संन्यासी आम्ही क्षेत्रीचे संन्यासी. एवढाच फरक आहे. ते भगव्या कपड्यातले आपण पांढऱ्या कपड्यातले. पण संन्यासाचा धर्म दोघांच्या ठिकाणी काय. मामा नाही का हे सगळं करूनही सुद्धा लोक त्यांना म्हणाय तुम्ही सगळे चालवता कोणतं कॉलेज चालवलं तरी तुम्ही संन्यासी आहात. कारण संन्यासाला जे पाहिजे ते तुमच्या ठिकाणी गुण असल्यामुळे संन्यासी मिळत पदवी त्यांनाही सुद्धा काय होत आहे. नाही तर संन्यासी असूनही सुद्धा टीका म्हणून नव्हे. कधी कधी भगवे कपडे घालतो, कधी पांढरे घालतो. कठीण आश्रम आहे. संन्यासात समजा घेतलं तर पापापासून काय होते मुक्ती होत असते. संन्यासामध्ये काय शक्ती आहे. संन्यास म्हणजे भगवाच रंग का सूर्य ज्या वेळेला अस्ताला जात असतो त्यावेळेला रंग कोणता असतो भगवा. मग अस्ताला जातो त्यावेळेला सर्व सोडून जातो ना. मग सर्व सोडून आणखी भरतात स्थिर होतो म्हणून त्याला कोणता रंग असतो भगवा. तुझा उत्तर भागामध्ये संन्यासी लोकाला काही मान असतो काय न सांगताना बसतो लोक त्याला काय करा कहो स्वामी जी क्या बात है क्या चाहिए आपको. त्याने जर इच्छा केली म्हणलं मला असं असं जेवण पाहिजे तसं जेवण. पैसा पाहिजे तर काय देतात पैसा देतात. तेव्हा कशा करतात तरी भवानी असे क्षेत्र संन्यासी आणि जयाने दिली अति बैरज हे दैवी संपत्तीचे गुण आहे. तेव्हा परमार्थ साधनामध्ये जे काही
हे लागत असतात. त्याच्यामध्ये वैराग्याला काय आहे? सगळ्यामध्ये मूल्य कोणाला आहे? आणि त्याचा भाव इतरांच्या ठिकाणी दिसून येतो. सांसारिक लोकांची गोष्ट सोडून द्या. इदम्मेस्यात त्यांच्यात बरं तो धर्मही आहे की संसार म्हटलं की एकच वस्तू चालत असते की संसारामध्ये सर्वच वस्तूची गरज असते. मग ते आहे ना, संसारातली गोष्ट वेगळी आहे, याच्यातली गोष्ट आहे. म्हणून वैराग्याला किंमत आहे. आणि ते वैराग्याची जुन्याचे आणि याच्याजवळ वैराग्य किती आहे? ते वैराग्य घरघोस झालं आहे. काय झालं? हाकलून दिलं तरी काय होत नाही. ते वैराग म्हणलं जागृती तर येतो पण स्वप्नात सुद्धा काय येतं. आम्हाला आवश्यकता नाही म्हणायला लागले. स्वप्नातून जरी हाकलून दिलं तरी झोपेत येतो नाही का. म्हणून त्याचं वर्णन आहे. होण्याची चित्र निजेली याची उपाशी आणून येत असते की त्यांच्या ठिकाणी आहेच. मग ते मोठ्यांची गोष्ट सांगतात. रामकृष्ण परमहंस म्हणा, रामतीर्थ वगैरे म्हणा, त्यांच्या सांगते. रामतीर्थाची आपले रामकृष्ण परमहंसाची परीक्षा घेतली होती विवेकानंद आहे वैराग्याविषयी. मग ते झोपले होते आणि त्यांच्या उशाखाली एक रुपया काय केला होता, ठेवून दिला उशाखाली. सर ते काय वैराग्य कसं असते सांगणार. त्यांना ते काय व्हायचं, बोचल्यासारखं व्हायचं. मग त्याने सांगितलं, म्हणलं काय याच्या काही डास आहे का, काही ढेकणं आहे का, बोचल्यासारखं होते, जागी होत नाही, अमकं नाही तमकं नाही. ते पाहायला गेले तर रुपया होता. ते वैराग्य तोही सुद्धा त्रास देत होता. थोडे झोपले बघा. काय झाले, मग ते विवेकानंदांनी काय केलं, तो रुपया घेतला आणि त्यांच्या झोपेमध्ये असताना हातावर ठेवायचा. असा तो हात कसा व्हायचा, पुन्हा ठेवायचा, पुन्हा काय व्हायचा. 2-4 वेळा केलं तरी सुद्धा हात काय व्हायचा. जागे आहे का झोपलेले आहे तरी सुद्धा हात काय होतो. म्हणजे ज्याला झोपेत सुद्धा वैराग्य काय होत नाही, बाधित होत नाही. झोपेत जर वैराग्य आहे तर माझं जागृतीमध्ये काय कमी आहे. त्याच्या बऱ्याचशा अशा गोष्टी विवेकानंदांनी त्यांची काय घेतली होती, परीक्षा घेतली होती. जया निजलियाचे वैराग्य. ते जोग महाराज वगैरे जर सांगतात बघा, त्या काळात, या काळात नाही. लाख रुपये घेऊन एक श्रीमंत ग्रस्त आला, महाराजांच्या समोर ठेवले. म्हणले, महाराज याचा स्वीकार करा. नुसताच स्वीकार करा असं म्हणतो का, पाया पडतो आणि हात जोडतो. मग पाया पडून हात जोडून सांगतो, म्हणलं याचा स्वीकार करा. ते जोग महाराज रागवले, उचल म्हणायला लागले. ते भलतीच प्रक्रिया झाली. हात जोडून पाया पडून सांगतो हे म्हणतात, उचल की तुझे पैसे काय कर. म्हटलं, हो चांगल्या सत्कार्या करता काय करा तुम्ही, लावा की. म्हणजे जोग महाराज म्हणायला लागले, म्हणजे सत्कार्य करता लावायचे. त्याला माझा हात कशाला पाहिजे, तुझ्या हाताने का लावत नाही, कोणाच्या हाताने. मग पैसा जर तुझा आहे तर तुझ्या हाताने दानधर्म काय केला पाहिजे, माझीच कशाला. निमित्त मात्र होण्याकरता काय आहे गरज आहे. मग त्यांनी आग्रह केला जास्त. काय केला, मग त्या आग्रह केल्यानंतर म्हणले, पहा तुम्हाला माणसं भेटतील बरं का, दान देणारे देतील. म्हणलं म्हणजे लाख रुपये तुम्हाला देणारा भेटेल 5 रुपये किती, आणि इतका कुठं तुम्हाला पैसा कोणी देणारा भेटतो का. म्हणलं मग ते जोग महाराज त्याला म्हणाला, घेऊन जा तुझे पैसे. हा म्हणतो, इतका देणारा माणूस भेटणार नाही, आणि तुझ्या लाख रुपयाचा त्याग करणाराही माणूस काय होणार नाही, भेटणार नाही. जाऊ दे, याला निजेली हाती पाशी
वैराग्याचं भरपूर वर्णन शास्त्र म्हटल्यानंतर साधनामध्ये हे वैराग्य वितरागत आहे सारखा, जो आगामी असं तो एकाच अवस्थेमध्ये काम करतो का सगळ्या साध्य प्राप्त होईपर्यंत वैराग्य आपल्याला काय करते. असे वैराग्य, त्या वैराग्याचे काही प्रकार पड वैराग्य म्हणजे त्याचं लक्षण, त्याचे प्रकार किती कशाने प्राप्त होतात. साधा विषय एकाएकी वैराग्य प्राप्त होत असते की त्या वैराग्याला काही हेतू लागतात. ते हेतू कोणते, त्याच्या वैराग्याचं स्वरूप काय. मग हेतू कोणतं आहे त्याच्याकरता हे 15वा अध्याय. तुका म्हणे नाशिवंत हे सगळं म्हणून चिंतेचर कमळ प्रभू नाही का. संसाराचं स्वरूप कोणता अध्याय सांगतो. नाशिवंत आहे ना संसार. अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य माम भज. काय करूया विशेषानं रांधिली रससोय मात्र तेही संसार आहे. त्याचं अनित्यत्व आहे म्हणजेच नाशिवंत आहे. काय अनेकदा नाशिवंतपणा कळाला म्हणजे मग त्याचा त्याग होण्याची बुद्धी होत असते. ते वैराग्य आपला. बरं इथलंच वैराग्य आहे की वरचे लोक आहे ना, स्वर्ग आहे, ब्रह्मलोक आहे, चंद्रलोक आहे, वैकुंठ लोक आहे, तिथेही विषय आहे ना. इथे मृत्यूलोकातल्या विषयापेक्षा तिथले विषय कसे आहे, दिव्य भोग आहे. आपले जे भोग आहे कसे कनिष्ठ प्रकारचे आहे आणि तिथले भोग कसे मग जे नाही सुरवरी देखील ऐकायला सुद्धा आपल्याला मिळत नाही. नुसतं आपलं ऐकून ठेवायचं काय. कल्पतरू आहे पाहायला मिळतो का, ऐकायला मिळतो. कामधेनू कुठं ऐकायला मिळते का. आणि तिथे काय कामधेनूची खिल्लारी आणि कल्पतरूचे हे स्वर्गातलं वैकुंठातलं प्रश्न काही हेच नाही. असे जे आणखी लोकांपर्यंत प्राप्ती व्हावी, भोग दिव्य भोग आपल्याला प्राप्त व्हावे म्हणून अनुष्ठानं करतात. काय करतात याज्ञिक लोक 100 यज्ञ करतात. त्यांना विचारलं 100 यज्ञ करण्याचं देवा करता का. नाही, स्वर्गातलं काय देवा करता कोण करायला. भोगाची काय व्हावी, प्राप्ती व्हावी. 100 यज्ञ केले म्हणजे स्वर्गातलं प्राप्त होत असते. याच्याकरता तो प्रयत्न करत असतो. म्हणून वैराग्य काय करते, विवेकासहित वैराग्याचे दगदगीत ज्वाळ. वैराग्य महापाव के जळवणी. मग ज्ञान काय करत असते, पदार्थाचं स्वरूप सांगते. काय सांगते आहे पदार्थ आहे, वाद नाही, दिव्य पदार्थ आहे, पण त्यांचं स्वरूप काय आहे. मग विवेक म्हणून विवेक काय करतो. विवेक म्हणजे जाण विविच्यते ती विवेक. 2 पदार्थामधला भेद करणं याला काय म्हणायचं, विवेक. संमिश्र असते. आपल्याला दूध आणि पाणी एकत्र असल्यानंतर दिसते का ते, पण ते थर्मामीटर सांगतात. 2 पदार्थातला विवेक करणं म्हणून आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये. मग त्या विवेकाच्या योगाने काय होतं, त्याच्यात अनेक तत्व कळत, नाशिवंतपणा कळतो. जे देखणे सकळ ते मनोनी चिंतेचे. तुमच्या ते विचारसागराच्या 6व्या प्रकरणामध्ये आहे बघा, म्हणलं जे सगळे जे काही तिथं या भोगापेक्षाही सुद्धा, जागृतीपेक्षाही सुद्धा काय म्हणते हे ना. म्हणलं हे घेतलं आपलं तेव्हा हे सगळे अनित्य आहे, मिथ्या आहे. मिळायला मिथ्या म्हणण्याचं कारण काय, तर योग्य देश नाही, योग्य काय नाही. ज्याप्रमाणे स्वप्नाला योग्य देश नाही, योग्य काल नाही, मग स्वप्न मिथ्या आहे. तसं जागृतीला सुद्धा योग्य नाही, देश का नाही, काय नाही,
निदान स्वप्नाला थोडा तरी काय आहे, पण जागृतीला तर मुळात काही नाही. म्हणून स्वप्नापेक्षाही जागृती कशी आहे. आणि एकदा का मिथ्यात्व कळाल्यानंतर तो मिथ्यात्वाची किमिच्छन तो कशी इच्छा काय. एकदा मिथ्यात्व कळत नाही तोपर्यंत इच्छेचा विषय, आणि एकदा मिथ्यात्व कळल्यानंतर किमिच्छन आहे का तुमच्या गीतेमध्ये. आत्मानमचे बिजानी आता किमिच्छन कसे काम आहे. त्याच्या इच्छेचा काय होत नाही. स्वर्गाचे ऐहिकेचे का स्वर्गाचे भोग पाय झाले तरी भोगावे येणार होते. आपल्याला काय म्हणायचं. विवेकाचं विवेकाने झालेलं वैराग्य असतं ना ते टिकत असतं. म्हणजे विवेकाने होत नसेल ते टिकत नसतं. दुःखाचा एखादा आठवडा बसला वगैरे म्हणजे माणसाला वैराग्य होते. त्याला जिहाचा वैराग्य समजा. उदाहरणार्थ एखाद्या प्रसूती वैराग्य आहे घरी. पुन्हा जसे स्मशान वैराग्य आहे ना. स्मशान वैराग्य म्हणजे स्मशानामध्ये गेल्यानंतर एखादा तरुण पोरगा काय ॲक्सिडेंटमध्ये म्हणा किंवा हार्टने अटॅकने वारला. तरुण आहे, अगदी श्रीमंताचा मुलगा आहे, आमका आहे. मग लोकांना वाटत असते म्हणलं कोणी नाही हो कोणाचं नाही का, फुकट सगळं जावं लागत असते. बघा म्हणलं केवढा मोठा श्रीमंत पोरगा, श्रीमंताचा अंत्य कणाना गंधम का. आणि काही काय झाला अटॅक आला आणि मला आपलंही तसंच होईल का. 1 कोटीपर्यंतच बुद्धी. लोकांना असं वाटत असते इथून निघाल्यानंतर भंडारा डोंगरावर जातात. काय नाही कोटपर्यंत जोपर्यंत स्मशान सोडत नाही. आणि एकदा घरी आल्यानंतर काही माल जरी विकायचा दांडी मारत असतो. टिकाऊ वैराग्य आहे का. ते आहे वैराग्य कसलं. त्याला जिहाचा वैराग्य म्हणा. बिलकुल वैराग्य कसं असं लागतं. वितरागले सारखा जो साध्य प्राप्त होईपर्यंत वैराग्याची काय असते आहे का. हे मध्यंतरीच काय होत आहे वैराग्य निघून झालं. काही करपट वैराग्य काही एक पोरगा होतो आपलं काय म्हणते बा ते जोग महाराजांच्या पंढरपूरला मामाच्या पुण्यतिथीला लाडूचं जेवण लाडू भरपूर जेवण जेवण केलं घरी. पुढे आता जायचं पंढरपूरवरून. उरलेले लाडू 5-5 देऊन टाकले तेव्हा. ते लाडू एवढा नाही बरं काय एवढा. आणि त्यांनी सायंकाळच्या वेळी 1-2 काय केले. आता ती गोड लागली त्याला. लाडू 2 खाण्या इतकीच भूक होती. पण मोह आवडला नाही. 3रा लाडू खाल्ला. भूक तर संपलेली आहे आणि 3रा काय खातो. तेवढ्या वेळ थांबला नाही. म्हटलं तर जरा पुन्हा कशाला योग्य जाऊन 4थाही काढला. मग पुन्हा मनामध्ये आलं म्हटलं तर 5वाच कशाला ठेवायचा विनाकारण अडचण. पोटातच ठेवायचा कुठं ठेवायचा. 5वाही खाल्ला. आता ते कढीचे लाडू डाळीच्या. शेवटी आणि आपला प्रताप केला. पचनशक्ती काय पडली आणि लाडू काय झाले पोट फुगायला लागला आणि श्वासच घेता येईना त्याला. मला काधावेच व्हायला लागला. अरे म्हटलं मग डॉक्टरला बोलवा असं करा तसं करा. ते डॉक्टरही सुद्धा वेळेवर इथे येतात का. रात्रीची 2 वाजताची वेळ कुठे डॉक्टर येते का. अहो डॉक्टर चला तुमची फी देऊ की. कुठे येतात जाऊ दे. मग ते डॉक्टरने औषध दिलं ते काय पुढचा प्रश्न. ते सगळं भिन्न काय झालं ठरवलं. मग त्याला दुसऱ्या दिवशी विचारलं म्हणजे लाडू खातो का. गोष्ट करायची. पण हे वैराग्य किती दिवस टिकते. टिकत असते काय. विवेकासहित वैराग्य आहे. काय असावं लागतं त्याला विवेकाचा. विवेकाने झालेलं प्राप्त झालेलं वैराग्य काय होत असते
दोषाने प्राप्त झालेलं वैराग्य वैराग्य होते पण काय होत नाही, तो नाही टिकतं का ते? सडका आंबा दिसला तर माणसाला खाऊशे वाटते का? सडका खाऊत नाही, चांगला आला तर त्या वैराग्य दोन प्रकार पडत असतात, एक परवैराग्य आणि एक अपरवैराग्य. अपरवैराग्यामध्ये 4 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये यत्मान, व्यतिरेक, एकेंद्रिय आणि वशिकार संज्ञा वैराग्य. त्याच्यामध्ये यतमान म्हणजे किती दोष आपल्यातले गेले आणि नाही किती सार काय आणि दोष चिंतन होणं. सार 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 विठोबा नाम तुझे म्हणून शोळ पाणी आहे काय. संसार हा सार आहे. तुमच्या 9व्या अध्यायामध्ये सुद्धा याचं चिंतन आले. असार संसार, सार परमात्मा. 9व्या अध्यायामध्ये याची वेगळी करून दाखवून अध्यात्माची 3 दुःख निवृत्त करतात. असं ज्ञान आम्ही तुला काय करणार आहोत, सांगणार आहोत. राजविद्या 9व्या अध्यायामध्ये आहे का? भाई ज्ञान आपलं स्वरूपच आहे की. पैसा हृदयामध्ये मी ते कोणाच्या मुखातून यावं लागतं? गुरुच्या मुखातून यावं. पण माणसं एक गुरुच्याकडे जाण्याच्या ऐवजी विषयाकडेच काय घेतात. आणि विषयाकडे जाणं म्हणजे काय? एक अमृत टाकून देणं आणि विषयाकडे जाण्यासारखं आहे. थुंकीने अमृताचा गिळता गळाला तोडीला परी आहे का, सोडून देत असतो. त्याचं जाणं म्हणजे काय? तेव्हा सार काय आणि असार काय याचा विवेक करणं. सार याचं ग्रहण करायचं, असाराचा काय करायचा. आपण एखादा आंबा खात असतो, असार असते, टरफला आणि वाटोळी काय करतो, फेकून देत असतो, मधला रस ग्रहण करत असतो. सार असलेला परमात्म्याचं ग्रहण करायचं, याला म्हणायचं यतमान वैराग्य म्हणतात. एकेंद्रिय म्हणजे आपल्या ठिकाणी किती दोष आहे की याचं आत्मपरीक्षण म्हणतात. काय म्हणतात नाही का? आता एखाद्या तुमच्या निवडणूक असते, एखाद्याला फार कमी मतं मिळतात, मग तो रागवत बसत असतो का आत्मपरीक्षण करतो? मला आपल्या लोकांनी मत का दिलं नाही. आत्मपरीक्षण म्हणून असलेल्या विकाराचं आत्मपरीक्षण करून याला काय म्हणत असतात? व्यतिरेक वैराग्य म्हणतात. विकार असू नये असतात बघा. त्याच्यामुळे काय एकदा कळाल्यानंतर ते घालवण्याचा मनुष्य काय करतो? प्रयत्न करत असतो. व्यतिरेक वैराग्य म्हणायचं त्याला. एकेंद्रिय म्हणजे विषयाच्या वासना असतानाही देखील त्याचा संयम पाळणे. काय पाळणे? विषयाचा काय आपण काय ते काय शुद्ध होऊन जन्माला आलो का नाही का? एकदमच काय साधक जन्माला येतो का मुक्त जन्माला येतो का? मग त्याच्यामध्ये प्रकार असतातच की. म्हणून संयम पाळणे याला काय म्हणतात? याचे सगळे याचे जिहासा वैराग्य, जिज्ञासा वैराग्य. जिज्ञासा वैराग्य म्हणजे स्वरूपापर्यंत पोहोचवते त्याला म्हणायचं जिज्ञासा. आणि जे वैराग्य टिकत नाही त्याला म्हणायचं तुमचं चिरंजीव पदवाचा की त्याच्यामध्ये सुंदर आहे. राजस वैराग्य, तामस वैराग्य. तामस वैराग्य म्हणजे नेने वेदविधी कर्म भरणे, तो अपवित्र तामस. काय त्याचं वैराग्य त्याला. पण ते वैराग्य टिकवून नाही, ते भलत्या मार्गाला आड मार्गाला आणणार आहे. रजोगुणी वैराग्य म्हणजे त्याग केला पद्धती करणे, ते जाणं नाही आहे. दिसते क्रिया पण ती कशा करता? माना करता, लोकांनी मान्यता द्यावी वगैरे आधी करून. मग सत्वगुणी वैराग्य कोणतं नाही सांगा. परमात्मा प्राप्ती करतात जे वैराग्य असते त्याला कोणतं वैराग्य म्हणायचं? सत्वगुणी वैराग्य. हे वैराग्याचे प्रकार
आणि शेवटचं हे जे वैराग्य असतं ना, जोपर्यंत आणखी अज्ञान आहे तोपर्यंत वैराग्याची आवश्यकता असते. आणि पुढे मग एकदा ज्ञान झाल्यानंतर सुद्धा काय असतं त्याला परवैराग्य म्हणायचं. कोणतं वैराग्य? मग ज्ञान ब्रह्मज्ञान प्राप्तीनंतर मग विषयातही काही आपण पेवाजवळी नाही. मग विषय कवणा काही बाधतील विषय रूपाने प्रती येत नाही. त्याच्यातलं आत्म जे जे भेटे मेरा खरं वैराग्य सबसा जपलाय जाय होतो मग ते नकरी छाया. माझा तुकोबाला बाई तर दिसते पण बाईतला कोण दिसतो? म्हणजे ज्याची वृत्ती विषयातून कशाला विषय करते? परमात्म्याला. कोणतं वैराग्य आहे सगळं? ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर जे वैराग्य परा तुकोबराचा परा काही तुम्ही जाणार मन तुका म्हणे मन मिळाले रे मना पराभक्ती तुम्ही ऐशी जाणार तुका म्हणे मन मिळाले रे मना आहे ना. मग सगळे वैराग्याचे प्रकार आहे. या आहे ना असल्या प्रकारचं वैराग्याचे बरेचसे प्रकार त्याचे काय काय किरकोळ गोष्टी असतात. पण वेळ तुमचा वेळ द्यायला काय नाही, बरोबर नाही. शेवटी त्याला विषय तृष्ण वैराग्य समजतात. याच्यामध्ये आपल्या योग दर्शनामध्ये वैराग्याचा चांगला काय केलेला आहे, विचार केलेला आहे. योगदर्शन असतं ना त्याच्यामध्ये, तेव्हा हे वैराग्याची याची संसार असो अथवा काय असो परमार्थ असो त्याच्यामध्ये वैराग्याची अत्यंत काय आहे आवश्यकता आहे. याचा प्रचार व्हावा, याचा काय व्हावा, वाढता पुण्य धर्म केला वाढता हा प्रचार होण्याकरताच आम्ही काय केलेलं आहे, संसाराच्या नावे वाढता धर्म हा प्रकार वाढता पुण्य धर्मरूप लोकांना प्राप्त व्हावा एवढ्याकरता आम्ही आपल्या संसाराचा काय केला. मग त्याच्यातला विषय तो संसार म्हणजे काय बरं का आहे ना त्याच्यामध्ये आणि त्याची आवश्यकता नाही कोणाची संसाराची. सहज मग तो सत्य आहे का मिथ्या आहे, स्वतंत्र आहे का परतंत्र आहे, त्याचा अधिक विचार त्या अभंगामध्ये केलेला आहे. तोही विचार करू आहे ना. संसाराच्या नावे घालून आहे पण आपला भरपूर साठा असला म्हणजे बरं असते. परीक्षा द्यायच्या वेळेला साठाच कमी असला म्हणजे 2 मिनिटातच कमी झाले आणि भरपूर असला म्हणजे परीक्षकाला हो वेळ संपली आता. चांगला श्लोक आहे तो धर्मरथ महात्मा नसतो दैनिक प्रकृती भजन तनन्यवन शोधण्यात गोड त्याचं विवरण केलेलं आहे. जयाची आस्थेची सद्भावा धर्म करी आणि दयाचे विवेकाचे. विवेक म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय नाही का. आस्थेची आपण धर्माचं वर्णन याच्या वेळेला केलं की धर्मरक्षा वया धर्म जर आणखी प्रत्येकाने आपापला धर्म जर पाळला नाही तर उद्या काय होईल. मग राजकथा मग प्रत्येकाने आपापला धर्म काय केला पाहिजे. धर्माशिवाय राष्ट्र टिकू शकत. ज्याला नियम नाही, ज्याला संहिता नाही आहे ना. धर्म म्हणजे काय, एखादं झाड आहे त्याला कुंपण करावं लागत असतं. जर कुंपण केलं नाही तर गुरं काय करतात, संपणला. तसं मनुष्य जीवनामध्ये धर्म हे काय कुंपण आहे का, नाही तर स्वैराचार होईल काय. म्हणून परमात्म्याने सृष्टीच्या बरोबर काय उत्पन्न केला आणि त्या धर्माच्या रक्षणाकरता
परमात्म्याला काय घ्यावं लागतं? धर्म रक्षावया. आणि त्या अधर्मामुळे पृथ्वीला भार होतो. कशा भार? ज्या गावामध्ये सगळे चोरच चोर आहे, तिथल्या माणसाला चांगलं जगता येते का? ज्या गावामध्ये बेजारी माणसं आहे, तिथं बाईला चांगलं जगता येईल का? मग चांगलं जगण्याकरता कशाची आवश्यकता आहे? धर्म असेल तर, नाही का नाही? म्हणून शिवाजी महाराजाकरता आणलेली तरुणी म्हणलं शिवाजी महाराजांना फार जपते. मग शिवाजी महाराजांनी स्वीकार केला का बहीण म्हणून परत पाठवली. म्हणून बहीण म्हणून परत पाठवण्याला धर्म म्हणला. स्वराच्या रस्त्यावर आपणही देखील मान दिला असता का? मग स्वराचार असू नये. मग त्याच्याकरता धर्माची काय केली जाईल? धारणा धर्ममित्य धर्मेन विद्युतान. ते शंकराचार्य होते बघा, त्यांचे आम्ही व्याख्यान ऐकले होते. त्याच्या वेळेवर पाऊस पडत नाही, कमी पाऊस पडतो वगैरे. याला जर काही काय अधर्माच्या मुळे झाले, सत्याचे मेघ पडे ना भीती आहे ना, आणि ते मेघच पाणी पिऊन टाकतात. आणि भूमी काय देत नाही, पीक देत नाही. भूमीने जर पीक दिलं नाही, अड्डा घेऊन जर पाऊस पडला नाही तर माणसाचे काय जावे त्याच्या वंश आहे देवाकडे. म्हणजे याला जर काही असेल तर धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. जयाची आस्तीची सद्भावा आत धर्म करी, मग दयाचे म्हण बोलावा. असं विविध देते नाही का? सहज बोलणे हितोपदेश करुणी साया. सहज जरी बोलत तुका सहज वाणे बाहे पाणी, आणि त्या घरी वेदांत बाहे. हे धर्म आहे. खंदारकर महाराज सांगायचे बा, त्याला ज्ञान आणावं लागते का ज्ञान घेऊनच जन्माला येतात? उपजाताचे. त्यांना एकाने प्रश्न केला होता, म्हणले महाराज तुम्ही खूप तुकोबाराचं वर्णन करता, त्यांच्या मुखातून गाथा म्हणजे वेद आहे आम काय, कुठं काय शिकायला गेले होते का? ते खेड्यात जन्म, ते काही उच्चवर्णीयामध्ये जन्म आहे का? सांगतात त्यांच्या मुखातून निघालेली वाणी काय आहे? वेद आहे. म्हणलं कसं शक्य आहे? मग ते खंदारकर महाराजांनी सांगितलं जातं. त्यांना म्हणले आपल्याला ज्ञान मिळवण्याकरता प्रयत्न करावे लागतात. कोणाकडे तरी काय करावं लागतं? काय कर त्याचं दास व्हावं लागतं, तर आपल्याला ज्ञान प्राप्त होत असते. एखाद्या दिव्याला प्रकाश देण्याकरता तेल पाहिजे, पुढे काय पाहिजे? हे पाहिजे. या सर्वाची काय आहे? कोणाला? दिव्या. प्रकाश कधी देतो? सारा धंदा नाही. बरं एखाद्या गंजेला लागला गवताच्या तर काय करून टाकतो? संपवून टाकतो. हे दिव्याचं महत्त्व. हे जीवाच्या ठिकाणी लावायचं. कोणाच्या ठिकाणी? सूर्याच्या ठिकाणी. त्याला प्रकाश आणावा लागत असतो का? मग तो काय करतो? इतकाच प्रकाश देतो का तो? मग किती देत असतो? त्याचा एक किरण उगवला तर सगळ्या ब्रह्मांडा म्हटलं अंधकार काय? ही शक्ती कोणात आहे? तो का सहज बोले वाणी त्या घरी वेदांत. त्याला काय ज्ञान घेऊन उपजताची आणि हे वर्म जामिनी आले लोटा. मग तुमच्या चांगदेवाला मिळवावं लागत होतं. काय करावं लागतं? ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञान कुठून मिळावं लागतं? नदीला पाणी मिळवावं लागत होतं ढगाच्या द्वारा. ढगातूनच नाही पाणी नाही पडलं तर नदीच कुठे काय? समुद्राला ढगातून मिळवावं लागतं का? पाणी हेच समुद्राचं काय? किती उन्हाळा तापला तरी इंचभर कमी होत नाही, आणि किती पाऊस पडला तरी इंचभर पूर्णाची आपण ईशत मर्यादा नसणे. वारसेवीन जळे जैसा नित्य तैसा निरोपचार संतोष. त्यांना काही आणावं लागत असतं का? मला आणण्याची काय नाही. त्यांना दैवी संपत्तीचे गुण घेऊनच काय येतात ते जन्माला. साखरेमध्ये गोडी आणावी लागते का? साखर गोडी घेऊनच जन्माला येते.
मग सुचणार काय करायचं. मग दैवीम प्रकृती माझ्या जयाची आस्तीच्या सद्भावनात धर्म करी जयाचे मुलाम जे ज्ञानगंगेनं आले स्वरूप शांती प्राप्त झाली. ते आपल्याला गेलं की ते नाथ महाराजांचं संतांचं सुद्धा वर्णन करत असतात. त्याच्यामध्ये स्वरूप शांतीचं वर्णन शांती म्हणून नाथ महाराजाची जास्त प्रसिद्धी आहे का. ज्ञानाच्या बाबतीमध्ये कोणाची प्रसिद्धी, वैराग्याच्या बाबतीमध्ये व प्रेमाच्या बाबतीत नामदेव आणि शांतीच्या बाबतीत. आणि मग काय विचारतं, एकाने विचार केला म्हणलं आपल्याला फारच लोक स्तुती करतात नाथ महाराजांसारखा शांत कोणी नाही वगैरे आहे, त्यांच्या शांतीचा काय केलं पाहिजे. मग एकाला म्हटलं काय म्हटलं करतो का नाथ महाराजाची शांती भंग. म्हटलं उगीच करायची काय काही ठकूचं लग्न व्हायचं आहे काय. बरं आहे म्हटलं थोडं 500 रुपये देऊ, नाथ महाराजाची शांती काय करायची. म्हटलं काही हरकत नाही. मग राग किंवा येतच अशी स्थानं त्यांनी विचार केला बा कशाचा, की जेणेकरून असं वागलं म्हणजे माणसाला काय येतो, राग येतो. पण त्याच्याकरता पहिल्या रागाचं ठिकाण तिथं ते नाथ महाराज पूजेकरता बसलेले होते पांडुरंगाच्या. आता पूजा करणं म्हणजे कोणता चपला न्यायचे असते का. आणि ते पूजा करून आले. हा शांती भंग करण्याकरता जोड्या भरला गेला भरा कुठे. आता जोड्याला काही एवढी किंमत द्यायची असते तर आता अलीकडे जोडासुद्धा घरापर्यंत जातो. आता मग जोडा घेऊन गेला नाथ महाराजांनी असं पाहिलं. मग म्हणलं काय ब्राह्मण बाबा, एवढा आदर आहे तुमच्या अंतःकरणामध्ये, तुम्ही जोडासुद्धा काढायचं काय करे. जोडा घेऊन आमच्याकडे म्हटलं फसला उठलं काम राग काही. मग दुसरा एक जेवणाच्या वेळेला म्हणलं आमच्याकडे जेवण करायचं तर पुन्हा जायचं नाही. म्हणजे म्हटलं आता ही संधी आहे. मला मिसेसला काहीतरी बोललं म्हणजे यजमानाला काय येतं, राग येतो. म्हणून वाढायला लागल्यानंतर गिरजाबाई मग यांनी काय केलं, ती वाढून राहिली आणि त्याच्या पाठीवर काय मारली. आणि ते कोण पाहत होते. नाथ महाराज म्हणायला लागले म्हणले होय बा काय आहे. म्हणले ब्राह्मण भाऊ खाली पडे सांभाळ. ते म्हणायला लागले म्हणलं मला हरिपाटलाला सांभाळायची काय. ब्राह्मण भाऊने विचार केला काही जरी केलं तरी यांना राग येत. मग काय म्हणलं महाराज तुम्हाला राग येत नाही, माझे 500 रुपये पुढे. लोक मला 500 रुपये देणार काय. पण महात्मा मला लागलं काय हरकत नाही, तू घराच्या काय जायचं. आणि मी थोडा रागच आपला हे जातो का नाही जातो का नाही. लोकांना वाटेल खरोखरच नाताला काय आला, खरोखर राग आहे का उष्ण आणलेला आहे. आणि आपल्या ठिकाणी म्हणून तर मारामारी काय होईल. जाऊ दे, शांतीशी निघाले पालं ज्याच्या शांतीमध्ये कोणत्याही प्रकार त्याला स्वरूप शांती म्हणतात. कोणती शांती अतिशय. आता अशांतस्य कुठे अस्थिर मनामध्ये मलिन चित्तामध्ये कुठे शांती असते का. चित्ताची काय असं लागते शुद्ध अशांतस्य प्रसादे सर्व दुःखाना माझे प्रसन्न चेतसो याचे नास्ते बुद्धीरा युक्त नचा नचा भाव येत शांत अशांतस्य. मग हे सगळे दैवी संपत्तीचे गुण आहेत. या सर्व दैवी संपत्तीच्या गुणाने युक्त असते. 15 मिनिटाच्या ऐवजी बरं का असं प्रवचन करा की ते परीक्षकांनीच म्हटलं पाहिजे थांबा आता. पुरे झालं आता. चांगला भरपूर साठा असला म्हणजे पुढचा विचार आपण नंतर करू.
एक अभंग राहिलेला आहे ना, संसाराच्या नावे वाढत हा धर्म, त्याला एक स्वतंत्र दिवस देऊन टाकावं, त्याच्या दिवशी घरी इथेच थांबा.